म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला भेटले। एक सांगतो, एक जिल्हा परिषद शाळेची मॅडम म्हणजे खूप सुशिक्षित असते बरं। तिला 2 वर्षाचा मुलगा होता। ते मॅडम त्या 2 वर्षाच्या मुलाला शाळेमध्ये घेऊन गेली। आता त्याला सू लागली। सू लागल्यानंतर तो म्हणते मम्मीला, मम्मी सू करू का? सू झाल्याच्या नंतर त्या मम्मीने त्याला घरी आणलं आणि त्या 2 वर्षाच्या पोराच्या कानाखाली मारलं आणि त्या पोराला म्हणलं, आपण सुशिक्षित घरचे आहोत, सू लागणे म्हणणे हा शब्द चुकीचा आहे। मी तुला एक कोड नंबर देतो। आता तुला जेव्हा जेव्हा सू लागेल तेव्हा तेव्हा तू म्हणशील मम्मी मी गाणं म्हणू का, मम्मी मी गाणं म्हणू का। आता तो 2 वर्षाचा पोरगा लेखाचा तो तसाच शिकला ना। 5 वर्षाचा झाला, 6 वर्षाचा झाला, 7 वर्षाचा झाला, त्याला जेव्हा जेव्हा सू लागायची तेव्हा तेव्हा म्हणायचा मम्मी मी गाणं म्हणू का, मम्मी मी गाणं म्हणू का। एक दिवस मॅडमच्या ट्रेनिंगचा ऑर्डर आला। 15 दिवसाच्या ट्रेनिंगवर मॅडम गेली। पोराला घेऊन जाऊ शकत नव्हती, माम्याच्या घरी ठेवली। आजोबासोबत झोपला रात्री, बनला प्रेशर 12 वाजता। बाबाने म्हणते आजोबा, बाबा म्हणते मी गाणं म्हणू का। आजोबा म्हणते बाहेर झाला का? म्हणते एवढी कोणी गाणं म्हणते का? प्रेशर बनत होता। 7 वर्षाचा 8 वर्षाचा पोरगा काय करेल? आजोबाला म्हणते बाबा मी गाणं म्हणतो। आजा म्हणते ठीक आहे, तुला गाणं म्हणायचंच आहे तर माझ्या कानात म्हण आणि हळूहळू म्हण। हल्ली चैन गेली त्याच्या कानात जमाव। बरं चुकी कोणाची होती तुम्ही सांगा मला मंडळ? हे सांगून राहिले आपण याचा पक्ष घेतला। चुकी आईची होती। म्हणून एक लक्षात घ्या की उत्तम मायेच्या संस्कारावरून उत्तम पोरं घडतात। याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत, माझी भीमाई आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या पोरांना हे चरित्र सांगा, म्हणजे तुमच्या घरामध्ये वाघ पैदा होतील। जर त्यांना तारक मेहता, पोगो आणि मोटू पतलू जर दाखवलं तर तुमच्या घरामध्ये झुरळ पैदा झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या महापुरुषाचे चरित्र सांगा एवढाच बोलतोय आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतोय। मनपूर्वक धन्यवाद।